झुणका म्हणजे महाराष्ट्राचा आवडीचा विषय। तर हा झुणका अतिशय सोप्या पद्धतीने झटपट बनवून तयार होतो। यामध्ये कोणतेही तामझाम करत बसण्याची गरज नाही। बस एक कढई घ्या, तेल गरम करा, जिरे मोहरी टाका आणि पांढरे तीळ ॲड करायचं। ते छान तडतडले की लगेचच त्यामध्ये फक्त लसूण ॲड करायचं। फक्त लसणाचा तडका देऊन एकदा झुणका बनवून खा, मग कसं लागतं ना ते कमेंटमध्ये कळवा मला। त्यानंतर थोडंसं रेड चिली पावडर ॲड करायचं आहे आणि थोडीशी हळद, हे एकत्र करायचं आहे। ह्याला साधारण अर्धा मिनिट त्याने एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे, म्हणजे छान तिखटाचा फ्लेवर तेलामध्ये उतरला जाईल। त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ। आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये बेसनचं पीठ ॲड करायचं आहे। आता बेसनचं पीठ तोपर्यंत ॲड करायचं आहे जोपर्यंत याचा एक छानसा गोळा बनून तयार नाही होत। जर बेसन पीठ जास्त प्रमाणात ॲड झालं तर झुणका पिठाळ्यासारखा लागतो। सो क्वांटिटी पिठाची ही थोडं लक्ष देऊनच ॲड करायचं आहे। या ठिकाणी आपला गोळा तयार झालेला आहे अँड देन हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे। एकत्र झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एखादा चमचा ऑइल एक्स्ट्रा वरून ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा हे पूर्णपणे व्यवस्थित एकत्र करायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या पद्धतीने झुणका बनवून तयार झाला आहे आणि याला वाफवायला ठेवायचं आहे। अधूनमधून लीड काढून त्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपला झुणका करपणार नाही आणि छान वाफला जाईल। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा छानसा आपला झुणका तयार झालेला आहे। आता हा झुणका तयार झाल्यानंतर थंड होईपर्यंत त्याला लीड पॅक करायचे नाही आहे, त्याला तसंच ठेवायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे। आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान टेस्टी आणि दिसायलाही तितकाच देखणा असा आपला झुणका तयार झालेला आहे। माझा पर्सनल फेवरेट आहे। तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा। बाय बाय।